सायबर गुन्ह्यातील ब्लॅकमेल करणारा आरोपी अवघ्या 36 तासात जेरबंद, 5 दिवसांची पोलीस कोठडी. संग्रामपूर तालुक्यातील एका महिलेचा मोबाईल हॅक करून तिला व्हिडिओ कॉलद्वारे धमकावत अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून 12 मार्च रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता सोनाळा पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार दाखल होताच सोनाळा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 36 तासात आरोपीला पुणे येथून अटक केली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार व पोलीस कॉन्स्टेबल संजय सास्ते यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यास संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पुढील तपासासाठी प्रकरण तामगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून ठाणेदार पंडितराव सोनावणे हे अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे व कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. दयालसिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा. पोलीस स्टेशन सोनाळा येथे दिनांक 12 मार्च रोजी एका फिर्यादीने तक्रार दिली की आरोपी नामे ऋषिकेश गिरे यांनी त्यांचे खाजगी व्हिडिओ फोटो व्हायरल केलेले आहे. त्यावरून पोलीस स्टेशनला सोनाळा येथे गुन्हा दाखल झाला आणि गुन्ह्यामधील आरोपी यास सोनाळा पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, पोलीस स्टेशन तामगाव यांना वर्ग करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत.